की तोच तुंतुन हातात घेऊन सर्वात पुढे उभा राहायला लागला. शिवसेना टीम ओमी कलानी साई पक्षाच्या विविध चिन्हांमुळे उपमुख्यमंत्री गोंधळल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना साई पक्ष आणि टीम ओमी कलानीचा महापौर होणार असल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला लगावलाय. उल्हासनगर पालिका निवडणुकीमध्ये शिवसेना टीम ओमी कलानी आणि स्थानिक साई पक्षाची युती आहे. काही प्रभागामध्ये उमेदवारांची विविध चिन्ह असल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीसे कन्फ्यूज झाल्याचं पाहायला मिळालं. ये अलग अलग क्या है असं म्हणत शिंदेंनी या तीन पक्षांच्या युतीचाच महापौर होईल असा विश्वास व्यक्त करत भाजपला टोला लगावलाय. येत्या 15 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून, और भी कोई निशानी है ना अपना, धनुष्यबाण और धनुष्यबाण और कहीं पर टीवी है और नगारा भी है. पैनल 18 मध्ये नगारा पण है. बाकी सगळे धनुष्यबाण. नगारा ऐसा जोर से बजाओ कि धनुष्यबाण 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 ही दिखे, और टीवी है वो भी दिखे. 12 मध्ये कपाट आणि रिक्षा पण है. ये अलग अलग क्या है रे भाई? टेक्निकल प्रॉब्लेम है. भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडेंनी पिंपरी चिंचवडमध्ये सभा घेत मराठवाड्यातल्या जनतेला भाजप उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. यावेळेला त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक वादावर थेट भाष्य करण्याचं टाळत विकास हाच भाजपचा मुख्य अजेंडा असल्याचं स्पष्ट केलं. पिंपरी चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या की स्थानिक पातळीवरच्या राजकीय आरोप प्रत्यारोपांना स्थानिक नेतेच योग्य उत्तर देतील. मी एवढंच सांगेन की ही निवडणूक आहे, ही निवडणूक आम्ही मुद्द्यांवर लढत आहोत, विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत. दिल्लीमध्ये आमचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी हा नंबर 1 चा पक्ष झालेला आहे. या निवडणुकांमध्ये भाजपा नंबर 1 चा नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात नंबर 1 चा पक्ष झालेला आहे. आणि केवळ आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आणि विकासाच्या सातत्यावर आणि आमच्या प्रधानमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या वर असणाऱ्या विश्वासावर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये विजय मिळवणार आहोत. त्यामुळे आम्हाला कुठल्याही मुद्द्यावर न जाता विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचीच आवश्यकता आहे. आज नाशिकमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी संयुक्त सभा घेतली आणि या सभेमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. भाऊ राज ठाकरे आपल्या सोबत व्यासपीठावर असल्याचा आनंद असून नागरिकांसाठी काम करणारे दोन भाऊ एकत्र आल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. राजकारणात पोरं होत नसल्यानं यांनी आमचीच पोरं दत्तक घेतली आहेत असं म्हणत भाजपवर त्यांनी घणाघाती टीका केलेली आहे. गेल्या 2 वर्षातली माझी ही 4थी सभा आहे. पण आजच्या सभेत मला खूप आनंद होतोय, कारण माझ्यासोबत माझा भाऊ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष राज, संजय तर सोबत आहेच, खासदार आहेत आणि उद्याच्या महापालिकेतले सगळे नगरसेवक आहेत. देवेंद्र फडणवीस ज्यांनी एक शहर दत्तक घेतलं होतं, राज बरोबर बोलला. अरे ज्यांना राजकारणामध्ये पोरं होत नाही त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतायत, हे काय शहर दत्तक घेणार? म्हणून मोहन भागवतांना टाओ फोडावं लागतोय, अपत्य वाढवा अपत्य वाढवा. अहो अपत्य वाढवा म्हणजे तुमची राजकारणातली अपत्य वाढवा, नुसती अपत्य नका वाढवू. खायला खाळ आणि भुईला भार. मला भाजपवाल्यांना विचारायचंय की अरे काय नशिबी आले तुमच्या जीणं. म्हणजे अशी बरबटलेली माणसं ही पक्षात घ्यायची आणि त्यांचे संघ सगळं लंगोटी साफसूफ करून त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं, हे निष्ठावंत भाजपवाल्यांचे आज नशिबी आले. कसे तुम्ही राहताय? हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता? अगदी आम्ही दोघं एकत्र आल्यानंतर ज्यांनी फटाके फोडले दुसऱ्या दिवशी तिकडे. ज्या पक्षाची निष्ठा तुम्ही बाळगता आहात, राखता आहात, तो पक्ष आज उपऱ्यांचा पक्ष झालाय. उपरे. आणि हे माझं वाक्य नाहीये, देवयानी ताईंचं वाक्य आहे की दलालांनी चुकीचं ब्रीफिंग केलंय म्हणजे भाजप आज दलालांचा पक्ष झालेला आहे. हा मिंदे कोण? पूर्वश्रमीचा आपलाच, आता गद्दार.
गणेश नाईक पहिले आपलेच, त्यांच्या दोघात लागले आता. आणि गणेश नाईक म्हणतायत, त्यांचा सरळ आरोप केलाय नव्या मुंबईमध्ये FSIचा घोटाळा या मिंद्याने केलाय. आणि जर भाजपने परवानगी दिली तर या मिंद्याचा टांगा उलटा करतो. मग गणेश नाईकांना सांगायचं की ते टांग्यात बसता कशाला, टांग्यात टांग तरी घाला, नाही तर टांगा तरी पालटा करा. तांगड्यात तांगडं घालायचं आणि तरी सुद्धा टांग्यात बसायचं. अरे पाडाना उलटा. म्हणजे हीच लोक सांगतायत की कशी अभद्र युती आहे, समविचारी अभद्र लोकांची समविचारी यांची ही युती झालेली आहे. मुंबईवर सत्ता ही